नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखा अंबड युनिटने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यातील दंगलीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी किशोर बाबूराव वाकोडे याला अंबड गुन्हे शाखेने अटक केली आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी पिंपळगाव बसवंत येथील डाळिंब व्यापारी प्रवीणभाई दवे हे 5 लाख रुपये घेऊन पंचवटी परिसरात जात असताना रिक्षामध्ये बसलेल्या 2 अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून पैशांची बॅग लुटली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर वाकोडे तेव्हापासून फरार होता. 25 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पनवेल तालुक्यातील ओवळे गावातून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हा केल्यानंतर आरोपी उज्जैन, इंदूर, बिदर, पुणे, नवी मुंबई अशा ठिकाणी पळत होता. तपासात आरोपीवर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, शस्त्र कायदा व मोक्का अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून तांत्रिक विश्लेषण विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.